भाजपाच्या आंदोलनाला यश, रेणापूरचे पीआय यांची उचल बांगडी। पोलीस ठाण्यातील भाजपाचे ठिय्या आंदोलन मागे। गुन्हेगारांना पाठीशी घालणारे, अवैध धंद्यांना पाठबळ देणारे आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या प्रत्येक घटकांकडून लक्ष्मी दर्शन याच उद्देशाने कार्यरत असणारे रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांची जिल्हा नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस उपाधीक्षक गजानन भातलोंडे यांनी दिल्यानंतरच भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेणापूर पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। रेणापूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी अशोक अनंत्रे यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण तालुकाभरात मटका, जुगार, गावठी दारू यासह विविध अवैध धंद्यांना ऊत आला आहे। यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून अनेक जण देशोधडीला लागले आहेत। गुन्हेगारांना भीती राहिली नाही। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित नसल्याने सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले असून पोलीस जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आहेत की अवैध व्यावसायिकांना पाठबळ देण्यासाठी, असा प्रश्न पोलीस निरीक्षक यांच्या कार्यपद्धतीतून निर्माण झाला आहे। अवैध व्यावसायिकांना पाठबळ देणारे, गुन्हेगारांना पाठीशी घालणारे आणि समाजातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, वाहन चालक यासह सर्वच घटकांकडून केवळ लक्ष्मी दर्शनकरिता कार्यरत असलेले रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दशरथ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी पोलीस ठाण्याच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी अशोक अनंत्रे यांची तात्काळ बदली झालीच पाहिजे, होत कशी नाही, झालीच पाहिजे, भारत माता की जय, वंदे मातरम अशा गगनभेदी घोषणा देऊन पोलीस ठाण्याचा परिसर दणाणून सोडला होता। आंदोलन प्रसंगी जिल्हा पोलीस उपाधीक्षक गजानन भातलोंडे यांनी आंदोलनकर्त्याची भेट घेतली असता जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील अशी कठोर भूमिका घेतल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे यांच्याशी चर्चा करून आंदोलनकर्त्याच्या भावना सांगितल्या। दरम्यान भाजपाचे नवनाथ भोसले, ॲडव्होकेट दशरथ सरवदे, सतीश आंबेकर, चंद्रकांत कातळे, श्रीमंत नागरगोजे यांच्यासह इतर अनेकांनी पोलीस निरीक्षक अनंत्रे यांचे विविध कारभाराचे प्रताप आपल्या मनोगतातून उपस्थितांना सांगितले। अखेर पोलीस उपअधीक्षक भातलोंडे यांनी पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांना जिल्हा नियंत्रण कक्षात पाठविण्यात येत असल्याचे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक NB चौधरी यांच्याकडे रेणापूर पोलीस ठाण्याचा कारभार देण्यात येत असल्याचे सांगितल्यानंतर सदरील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। रेणापूर पोलीस ठाणे परिसरात झालेल्या या ठिय्या आंदोलनात भाजपाचे अनिल भिसे, वसंत करमुडे, अभिषेक अकनगिरे, अमर चव्हाण, शरद दरेकर, अच्युत काळे, संतोष तुरुप, श्रीकृष्ण पवार, शरद राऊतराव, उज्ज्वल कांबळे, उत्तम चव्हाण, अनुसया फड, शीला आचार्य, शिवमूर्ती उरगुंडे, सोमनाथ चिलरगे, विजय चव्हाण, वाजिद सय्यद, शालिक गोडबर्ले, विठ्ठल कसपटे, संतोष राठोड, प्रल्हाद फुलारी, चंद्रकांत आलापुरे, हनुमंत भालेराव, प्रताप बुरे, राजकुमार मानमोडे, शिवाजी जाधव, दिलीप चव्हाण, बलभीम जाधव, रानबा मुळे, शेख जलील, दिलीप पाटील, नरसिंग एलगट्टे, जयप्रकाश जटाळ, पृथ्वीराज उरगुंडे, ओम चप्पे, लखन आवळे, रमा चव्हाण, गणेश चव्हाण, अमरदीप माने, राजू अतार, नरसिंग चपटे, ओम चव्हाण, बाळू पाटील, लक्ष्मण खलगरे, योगेश पनगुले, ऋषिकेश गायकवाड, पंकज काळे, सदाशिव राठोड, अनिकेत बुड्डे, आकाश चव्हाण, महादेव माने यांच्यासह रेणापूर तालुक्यातील शेकडो भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजमंत्रसाठी सुधाकर फुले, लातूर। आजचं आंदोलन हे या रेणापूर पोलीस स्टेशनचे PI श्रीमान अनंत्रे साहेब यांनी जो मनमानी आणि भ्रष्ट कारभार या ठिकाणी चालू केलेला होता तो प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन केलं गेलं। वारंवार जनतेच्या मधून वेळोवेळी तक्रारी यायच्या। कुणाचं बांधाबुडाचं भांडण असेल, कुणाचं जनावराचा टेम्पो असेल, कुणा काळी पिवळीवाल्याचं ही असेल, लक्झरीवाल्यांना होणारा त्रास असेल, या गोष्टी जाणून बुजून अनंत्रे साहेब हे त्रास देत होते आणि पैसे उकळण्याचं काम करत होते आणि अवैध धंद्यांना आवाज देण्याचं पाप करत होते। त्यांच्या काळामध्ये
अतिशय अवैध धंदे या भागामध्ये बोकाळलेले होते आणि मधला काही काळ निवडणुकाची आचारसंहिता असेल, राम जन्मभूमी उत्सवाचा कार्यक्रम असतील, जरांगे पाटलांचं आंदोलन असेल, या विषयामध्ये लोक गुंतलेले असताना यांनी प्रचंड जनतेला आतोनात वेठीस धरून फिर्यादीलाही पैशाची मागणी करतात, आरोपीलाही पैशाची मागणी करतात. शेतकऱ्याचे आता पेरणीचे दिवस आहेत, बांधाबुडासाठी थोड्याफार कलागती होत असतात, त्याला म्हणजे फिर्यादीकडूनही पैसे उकळण्याचं काम आणि आरोपीकडूनही पैसे उकळण्याचं काम हे सातत्यानं करून जनतेला वेठीस धरण्याचं पाप अनंत यांच्याकडून होत होतं. म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं की अशा स्वरूपाचा भ्रष्ट माणूस, भ्रष्ट अधिकारी या तालुक्यात राहता कामा नये, ही आमची भूमिका होती. या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी हातलौंडे साहेब उपाधीक्षक पोलीस हे आले आणि SP साहेब हे भरतीच्या प्रक्रियेमध्ये असल्यामुळं त्यांनी विनंती केली की बुवा आम्ही त्यांना समज देऊ, पण कार्यकर्त्याचा आग्रह होता की त्यांना इथून कार्यमुक्त करा, निलंबित करा. आणि त्यानंतर त्यांनी वरिष्ठाशी चर्चा करून अनंत्रे साहेबांना या पोलीस स्टेशनचा पदभार काढून घेऊन चौधरी साहेब API जे आहेत त्यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी हे आंदोलन हे मागं घेतलेलं आहे.